प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन पाहत व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत, देवाचे वचन आहे, म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा. धन्यवाद. हबक्कूक पुस्तक. लेखक हबक्कूक. 1 अध्याय 1 वचन. हबक्कूकचे पुस्तक हे संदेष्टा हबक्कूकचे दैवी कथन म्हणून ओळखले जाते. त्याच्या नावापलीकडे आम्हाला मुळात हबक्कूक विषय काहीच माहिती नाही. त्याला हबक्कूक संदेष्टा असे म्हटले जाते. असे दिसते की तो तुलनेने सुप्रसिद्ध होता आणि त्याची आणखी ओळख पटविण्याची गरज नव्हती. तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी पूर्व 612-605 दक्षिणेकडील राज्यातील यहुदा राष्ट्राची पडझड होण्याआधीच हबक्कूकने हे पुस्तक लिहिले असावे. प्राप्तकर्ता यहुदाचे लोक, दक्षिणेकडचे राज्य आणि सर्वत्र देवाच्या लोकांना सामान्य पत्रक. हेतू. हबक्कूक आश्चर्यचकित झाला होता की देवाने आपल्या निवडलेल्या लोकांना त्यांच्या शत्रूंच्या हातून सध्याच्या दुःखातून जाण्याची का परवानगी दिली होती. देव उत्तर देतो आणि हबक्कूकचा विश्वास पुन्हा दिला जातो. या पुस्तकाचा हेतू आहे की आपल्या लोकांना संरक्षक म्हणून परमेश्वर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांकरता टिकून राहील, हे घोषित करण्यासाठी की परमेश्वर यहुदाचा सार्वभौम योद्धा या नात्याने बाबेलकरांचा न्याय करणार आहे. हबक्कूकचे पुस्तक आम्हाला अभिमानी लोकांचे चित्र देते, तर नीतिमान देवामध्ये विश्वासाने राहतात. 2 अध्याय 4 वचन. विषय. सार्वभौम देव यावर विश्वास ठेवणे. रूपरेषा. 1. हबक्कूकची तक्रार 1 अध्याय 1 वचन ते 2 अध्याय 20 वचन. 2. हबक्कूकची प्रार्थना 3 अध्याय 1 वचन ते 19 वचन पर्यंत.